व्हॉट्सअप गाय, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गुलाबी हिंदी यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपली लाडकी मयुरी दीदी, तर त्यांच्या पप्पांची आज प्रथम पुण्यतिथी आहे। तर पुण्यतिथी निमित्त आम्ही एक नॉर्मल व्हिडिओ बनवणार आहे, जो की त्यांना एक भेट म्हणून देणार आहे आम्ही। तर चला जाऊया तिकडे त्यांच्या घरी। तर हे बघा, एक छोटासा बॅनर लावला आहे या साईडला, आणि हा एक बॅनर आणि कीर्तन ठेवलं आहे। रात्र कशी तरी काढायची, सकाळ पहाट झाली 3-4 वाजता उठायचं आणि लगेच बॅगा उचलायचं, प्रवासाला सुरुवात करायची। आता त्या घरामध्ये राहिल्याच्या नंतर तो आपण बोलतो का हा माझा आहे, हा माझा आहे, सोडणार नाही, आता मी पैसे दिल्यात, बोलतो का? नाही, आपला नाहीये, माहिती आहे आपल्याला, भाड्याने दिलेलं आहे, भाड्याने 500 रुपये 1000 रुपये एक रात्रीचे फक्त भाडा भरलेला आहे। ते भाडा एक रात्रीचा झाला की आपल्याला पुन्हा निघून जायचं हे कळतं। तसं हा भाड्याने दिलेला देह जन्माला आल्यापासून मरेपर्यंत भाड्याने दिलं, फुकट दिलाय, भाडा नाही भरायचा पण दिलाय। काय करायचं? परमार्थ आपलंसं करावं, देवाला आपलंसं करावं, भक्ती करावी, श्रवण करावं, पूजा करावी, आई वडिलांची सेवा करावी, धर्माचं पालन करावं, देव आपलासा करावा, याच्याकरता दिलाय हा देव। हे कळालं पाहिजे, गुंतून राहू नये, आपलंसं मानू नये। एक दिवशी सगळं सोडून जायचंय। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली। हे पिंजरा आहे, मग लोकांनी असं म्हणू नये माझा पिंजरा सोन्याचा आहे, लोकांनी असं म्हणू नये माझा पिंजरा चांदीचा आहे, लोकांनी म्हणू असं नाही माझा लोखंडाचा आहे। लोखंडाचा पण पिंजराच आहे, चांदीचा पण पिंजराच आहे, आणि सोन्याचाही पिंजराच आहे। 5 कोटीचा पण बंगला आहे, आणि झोपडी सुद्धा असली तरी सोडूनच जायची, त्याच्यामध्ये अडकणार कोणीच नाही। झोपडीवाल्याला सुद्धा घर सोडावं लागतं, आणि 5 कोटीच्या बंगल्यावाल्याला सुद्धा घर रिकामं करावं लागतं। याचंच नाव संसार। विठ्ठला विठ्ठला परमार्थ विवेक। मग काय करावं? संसार करता करता सकाळी उठल्या उठल्या भगवंताला शरण जावं, संध्याकाळी झोपता झोपता भगवंताला शरण जावं, उठल्या उठल्या काय करावं? प्रभाते मनी धाम चिंतेत जावं। माणसाने 3 गोष्टी कधी विसरू नये। नंबर 1, माणसाने मरणाला कधी विसरू नये। नंबर 2, माणसाने देवाला कधी विसरू नये। आणि नंबर 3, माणसाने आई वडिलांना कधी विसरू नये। मरण माणसाने लक्षात ठेवावं, आणि ज्याच्या लक्षामध्ये मरण आहे त्याचाच जीवनामध्ये उद्धार आहे। परीक्षित राजाला कळालं मी 7 दिवसामध्ये मरणार आहे, जीवनाचा उद्धार करून घेतला, भागवत ऐकलं, जीवनाचा उद्धार केला। खटवांग राजाला कळालं मी 1 तास माझ्या हातामध्ये राहिलाय, 1 तासामध्ये माझ्याजवळ मरण येणार आहे। मरण लक्षात आलं की जीवन सुधारतं। तुम्ही आम्ही सुद्धा एक दिवशी मरणार आहोत, हे मरण माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे। आणि ज्याला मरण लक्षात आलं ना, त्याच्या जीवनाचं कल्याण होतं, नाही का? मी मरणार आहोत म्हणून माणूस मरणार आहे म्हणून चांगला वागतो, हो, मरेपर्यंत नाही चांगला वागत, पण मरणार आहे असं समजलं की चांगला वागतो। ऍडमिट होऊ दे, ऍडमिट, मग बघा किती चांगला बोलतो तो, सगळ्यांशी चांगलं, पण इतके दिवस सगळ्यांना वाईट बोलून बोलून दमलेला असतो, शिव्या देऊन दमलेला असतो, पण त्या दिवशी हॉस्पिटलच्या काटेवरती पडला ना की सगळ्यांशी गोड गोड बोलतो, दादा ये ना, बाबा ये ना। मरण लक्षामध्ये असलं की माणसाचं जीवन सुधारतं। मरणापासून वाचवणारा कोण आहे तर देव आपल्याला मरणापासून वाचवतो।
माणसाने देवाला विसरू नये. कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आपण पाहिली ना. लाखो करोडो माणसं मेली, जालायला जागा नव्हती. पण अशा काळामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही जिवंत राहिलो म्हणजेच आपल्यावरती देवाची कृपा आहे. आपल्याला देवाने सांभाळलं, देवाची आपल्यावरती कृपा आहे म्हणून आपण जिवंत राहिलो. नाही तर आपला नंबर लागला असता ना. आपली पण आता पुण्यतिथी असते कधीतरी, पण आपला नंबर लागला नाही. याला कारण आपल्यावरती देवाची कृपा आहे. देवाने आपल्याला सांभाळलंय म्हणून देवाला विसरता कामा नये. देवाचं स्मरण करावं, देवाची भक्ती करावी, देवाची उपासना करावी, देवाला विसरू नये. आणि नंबर 3, आई वडिलांना माणसाने विसरू नये. ज्याला हात नाही त्याला हाताचं महत्व विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं महत्व विचारा, ज्याला आई नाही त्याला आईचं महत्व विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाचं महत्व विचारा. आज या कुटुंबामधून बाप निघून गेलाय. ज्याचा जातो ना त्याला त्याची किंमत कळते, तोपर्यंत कळत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तयांच्या सेवेशी कीर शरीरे लोण केजे. आई वडील म्हणजे आई वडील केवल कासी तेने न जावे तीर्थासी. ज्यांच्या घरामध्ये आई असेल, ज्यांच्या घरामध्ये वडील असेल ना, त्यांनी आई वडिलांची सेवा करा. का? कारण की आई बाप हे सगळ्या विश्वामधल्या तीर्थांपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ आई बाप आहे. कष्ट करणारा बाप आहे. एकटाच कामाला जातो, पूर्ण कुटुंब त्याच्यावरती जगतो ना. कधीतरी आठवा आपल्या बापाला. दिवस रात्र काम करतो, कष्ट करतो, त्रास करून घेतो जीवाला. पाठीवरती 50-50, 100-100 किलोच्या आणि गोणी वाहतो तो बाप. कष्ट करतो. कशा करता? माझा मुलगा सुखी व्हावा, माझी मुलगी सुखी व्हावा, हे एक अपेक्षेने. किती आपल्या करता खसतो तो बाप. आठवा त्या बापाला. आपल्या स्वतःच्या बापाला आठवा, आपल्या बापाने आपल्या करता काय केलंय. बाप कधी कळतो माहितीये का? जेव्हा जातो ना त्यावेळेला कळतो. तोपर्यंत बाप नाही कळत. बाप कधीच रडत नाही, कशालाच घाबरत नाही बाप. पण एक दिवशी रडतो. कधी माहितीये का? या इथं मुली बसल्यात ना, या प्रत्येक मुलीचा बाप कधी रडला असेल माहितीये का? जेव्हा ही सोन्यासारखी मुलगी, जेव्हा त्याला कन्यादान करायचा वेळ असतो ना, तेव्हा तो बाप ढसा रडतो. सगळ्यांच्या समोर नाही रडत, कुटुंबाच्या समोर नाही रडत, कन्यादानाच्या वेळेला नाही रडत. वरात गेल्याच्या नंतर ना, घरातली झोपल्याच्या नंतर एकटाच ना एका खोलीमध्ये जातो, भिंतीकडे तोंड करतो, उशी हातामध्ये घेतो आणि उशी ओली होईपर्यंत ढसा रडतो. तो तुमचा बाप असतो. काय असतं बाप? आठवा बापाला, नाही का? बापाचं जीवन कळून येत नाही. तो बाप आज या कुटुंबामधून गेलोय. जेव्हा जातो ना तेव्हा बापाची किंमत कळते, तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. आज तो बाप या कुटुंबामधून निघून गेलेले कैलासवासी गोवर्धन जगन्नाथ दळवी, नाही का, यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. आणि या सेवेमधून जे काही पुण्य प्राप्त झालं असेल हे सर्व पुण्य आपण त्यांच्या खात्यावरती जमा करूया. भगवंताकडे प्रार्थना करूया की भगवंताने त्यांना चांगली गती द्यावी, तुम्हा आम्हाला भगवंताने चांगलं आयु द्यावं, आरोग्य द्यावं आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताची आणि आई वडिलांची सेवा घडावी अशी प्रार्थना करतो. आणि लवकरच मलंगड मुक्त व्हावं अशी अपेक्षा करतो, नाही का? कारण की हा बहुमान्य सप्ताह, नाही का, आज जगभरामध्ये या सप्त्याची आणि काय चाललेली आहे रघुनाथ मामा, जगभरामध्ये. आपला सप्ताह गावामध्ये समजत नाही, तालुक्यामध्ये समजत नाही, पण हा सप्ताह जगभरामध्ये काय झालाय? व्हायरल झाला, व्हायरल. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. माझ्या उपस्थित राहिले. नको जाऊ देऊ भंगा, गात रे माझे पांडुरंग, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा विठ्ठल. सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा, सब संतान की जय. श्री मलंग मत्स्येंद्रनाथ भगवान की जय. हॅलो.
आमच्या या दळवी कुटुंबावर आलेल्या पुण्यतिथीनिमित्त आमचे विनीत युवा कीर्तनकार असे विनीत महाराज पाटील म्हात्रे सोनारपाडा इथे येऊन उत्कृष्ट अशी कीर्तनाची सेवा केली, त्याबद्दल घर मालकातर्फे त्यांना शाल व श्रीफळ देण्यात येईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच आमचे मृदुंगमणी नयन जगताप